झाली आज दुःखाचे डोंगर, उभे पाठी सैतानाचे सैतानी सासर, तार मजला तू नरेंद्रा, कर्म झाले भारी, झाले जगुनी माझे आलो तुझ्याच द्वारी, झाले जगुनी माझे आलो तुझ्याच द्वारी. जीवनरूपी भवसागर तरुण जात असताना अनेक वादळांचा सामना करावा लागतो. यशाचे शिखर गाठताना कित्येकदा अपयशाचे खाचखळगेही पार करावे लागतात. वायू वेगाने धावण्यापूर्वी अडखळत का होईना पण चालावे लागते. सुखाच्या शोधात भटकत असताना दुःखाचे चटकेही सोसावेच लागतात. आणि अशाच प्रकारचे हे दुःखाचे डोंगर सर करत असताना मायेची फुंकर घालण्यासाठी सद्गुरूंरूपी दैवी शक्ती सोबत असेल यासारखे सौभाग्य दुसरे काय. सद्गुरू पाठीशी ही निव्वळ जाणीवच 10 हत्तींचे बळ देऊन जाते. आयुष्यात आता सर्व काही संपले असे वाटायला लागले की त्यांचे एक स्मितहास्य, त्यांचा आशीर्वाद देणारा हात डोळ्यांसमोर आला की हरलेल्या मनाला नवीन उभारी देते, आशेची उमेद देऊन नव्याने आयुष्य जगायला शिकवते. अशाच प्रकारे आशेच्या किरणांचे दर्शन करण्यासाठी, नव्या उमेदीने आयुष्य जगण्याची कला शिकण्याकरिता अनेक भाविकांनी दाटी केली होती. 6 डिसेंबर 2024 रोजी कुरखेडा गडचिरोली येथे आयोजित अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने आदल्या दिवशी सौ दुर्गा दिनुभाऊ वघारे या भाग्यशाली उभयतांच्या निवासस्थानी परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुकांचे शुभागमन झाले. पहाटे परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुका व सिद्ध प्रतिमा आलिशान रथात विराजित करून दिंड्या, पताका, टाळ मृदुंगांच्या गजरात व गुरुनामाच्या जय जयकारात मुख्य कार्यक्रमस्थळी मिरवणुकीच्या माध्यमातून नेण्यात आल्या. तेथे पोहोचताच सुहासिनी भगिनींनी श्रींच्या पादुकांचे औक्षण केले. फुलांनी आच्छादलेल्या पायघडीवरून परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुकांचे संतपीठावर आगमन झाले. मंत्रोच्चार व घोषवाक्याने संपूर्ण परिसर भारावला होता. याची देही, याची डोळा हा स्वर्गानुभव घेत असताना भाविक मंत्रमुग्ध झाले होते. त्यानंतर मात्र काहूर लागली होती ती परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या आपल्या मायमाऊलीच्या पादुका पूजनाची. वेदसंपन्न पुरोहितांद्वारे परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात आले. त्या प्रसंगी उपस्थित 5,500 ते 6,000 भाविकांपैकी 800 ते 900 भाविकांनी प्रतिकात्मक पादुका पूजनाचा लाभ घेतला. नंतर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे प्रवचनकार श्री संदीप थोटे यांनी भाविकांना गुरूंची महती विविध अनुभवातून पटवून दिली व गुरूंवर निस्वार्थ प्रेम केले. अढळ विश्वास ठेवला की गुरु आपल्याला स्थैर्य व धैर्य देऊन प्रतिकूल प्रसंगातून बाहेर काढतात. मात्र त्याकरिता सद्गुरूंनी दिलेल्या शिकवणीचे पालन केले पाहिजे. भाविकही परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुकांचे दर्शन घेण्याकरिता 2 रांगांमधून अगदी शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरसावत होते. आपले भाव, भक्ती, प्रेम गुरुचरणी अर्पण करत होते व धन्य होत होते. परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या परोपकारी संदेशाचे पालन करत कार्यक्रमस्थळी दुर्बल घटक पुनर्वसन योजनेअंतर्गत 33 गोरगरीब महिलांना शिलाई मशीन्सचे विनामूल्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष उपस्थिती
माननीय श्री रामदासजी मसराम, आमदार विधानसभा आरमोरी, माननीय सौ अनिता ताई बोरकर, नगराध्यक्षा नगरपंचायत कुरखेडा, माननीय श्री लोमेशजी बुरांडे, उपनगराध्यक्ष, माननीय श्री रवींद्रजी गोटाफोडे, नगरसेवक कुरखेडा, माननीय श्री ॲडव्होकेट ईश्वरजी वाहदे, नगरसेवक नगरपंचायत कुरखेडा, त्यांनी परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या या सामाजिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या शिकवणीने प्रेरित झालेल्या 328 भाविकांनी उपासक दीक्षा ग्रहण करून गुरूंच्या हाती आपल्या आयुष्याची दोर सुपूर्त करण्याचा निर्धार केला. सरतेशेवटी सांजारती करण्यात आली. जड अंतःकरणाने भाविकांनी आपल्या प्रिय माऊलींना निरोप दिला व परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुकांनी पुढील स्थळी प्रस्थान केले. श्री गुरुदेव.